काय म्हणता मित्रांनो, आता जायचं आपल्याला कॉलेजला. त्याआधी म्हणलं अंघोळ वगैरे करून घेऊ. पण इकडं मनोज मस्तपैकी चपाती भाजत होता आणि निखिलने प्रभा लाटले होते. म्हणला भाऊ टाईम आहे, झोपतो मी. त्याला टाईम होतं, मी अंघोळ वगैरे केलं. आता म्हणून निघूया आपण कॉलेजला. कॉलेजला जाण्याआधी म्हणलं चला महत्त्वाचं काम पूर्ण करून घेऊया, शूज घालूया. टाईम कसा पळतो ना समजतच नाही बघा. पहिलं आपले कामं आपण करत नव्हतो. पप्पा फिर आई करून द्यायची शूज वगैरे साफ करणं. आता आपल्याला स्वतःला सगळे कामं करावं लागतात बघा. आता निघू, टाईम झालं आहे कॉलेजचं आणि आज आपल्याला ग्रुप प्रोजेक्ट पण सबमिट करायचा आहे. काय हालत होणार आहे कोणास ठाऊक. कॉलेजमध्ये येऊन बघा ग्रुप प्रोजेक्ट लागले आमच्या कामाला. मस्तपैकी पलटण आमची जमली होती इथं. प्रोजेक्टचा आजचा लास्टचा दिवस. कोणी हलता मला संपूर्ण सबमिट करून घरी निघायचं बघा. सगळं सबमिट वगैरे झालं व्यवस्थित आणि आम्ही निघालो सगळं बघा आता घरी. आता म्हटलं चला निघूया आणि वातावरण एकदम मस्त ऊन ऊन फ्रेश वगैरे होऊन मी आलो बघा बाहेर. म्हणलं निवांत बसूया, थोडं कामं करूया बाहेर बसून. तिकडं मध्ये इंची लागली बघा, तळमळ सुरू. भुका लागली सगळ्यांना. आम्हाला इथे दररोज ना 5 जणांचा स्वयंपाक बनवावा लागतो बघा. अक्षय, निखिल, मनोज, अजय, मी आणि आम्ही कुठल्याही एका ठिकाणाचे नाही. मी नांदेडचा आहे, कोणी अंबाजोगाईचा आहे, बीडचा आहे. वेगवेगळ्या प्रांतातून आम्ही इथे जमलोत बघा BSc नर्सिंग करण्यासाठी. कोणी प्रत्येकजण आम्ही कॅप राऊंड थ्रू इथं आलेलो आहोत एवढा लांब. आता कोणाला आम्हाला काही माहिती नाही की आम्ही एवढं स्वयंपाक चांगलं बनवू शकतो. निर्णय घेतला आहे काही दिवशी, चला सोबत राहायचं आणि सोबत फक्त आपलं आपलं बनवून खायचं आहे. मग काय निर्णय घेतला आणि तो सक्सेसफुल ठरला आहे बघा. अक्षयने मस्तपैकी भरल्या वांग्याची भाजी बनवली. जेवण वगैरे करतो मी. फॉलो करा मला. बाय.